या टोपावरची थाळे काय नमस्कार मित्रांनो, मी शैली मिस्त्री SM मालवणी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे. मित्रांनो, आज विश्वकर्मा जयंती आणि सर्वप्रथम तुमका विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सकाळपासून म्हणजे रात्रीपासूनच मकराचं काम चालू होतं, त्याच्यामुळे मध्ये मध्ये व्हिडिओ करून गावलो नाही. आणि आज तसाच होता, कारण बहुतेक काम आपल्याकडेच करूचे आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ नीट करू भेटणार नाही. जसं व्हिडिओ करू भेटत ना तसं मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे बोलायचा उद्देश एवढाच आहे की आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. बघू आणि व्हिडिओ किती मोठं होतं, कारण तुला भजन स्पर्धा होत आणि लेडीजसाठी पैठणी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप मोठं होणार आहे. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. तरी मध्ये मध्ये ह्यो आताच टेक घेते मी, कारण सकाळपासून टाइमच नाही भेटलो व्हिडिओ. हे काय ह्यो म्हणता, ह्यो व्हिडिओ नाही आणि बघ याची शॉर्ट टाकतो याची. तुझा काय म्हणायचा ह्याचा करू? पडलो बघ पडलो. आता तू धरू बघ, खास मारलास तसंच. आपला कार्यक्रम 5 मिनिटाचा झाला, बाकीच्यांचा अर्धा होत होता. आता फटावर नाही म्हणून सांगितलं. फाईट कर आता, मग फाईट आपली गरज ना. टेकच लावू घे, टेकच घे ना. लाव काय ते आठवण करून देतात. गुरु बात हो गुरु का व्या संध्याकाळी पण यावचा डबल. अरे हे कॅटरेस वाला शोभता. हो माका वाडा काय म्हणतो तू? बदल बाजू को भाव कडी बिडी काय नाही माका दिलं. थांबा 1 मिनिट थांबा. हेंका वाडा आधी हेंका तेव्हा मी होतो. तू भात घेऊन येता ते माणसं अजून जरा कर. खाली जाऊ इकडे तो ढिल्ल सोड उजवात. हा बस चालत. लाईनी कसले नजरेचे ते भूषणच्या ह्याच्यात काय ठेवता तो बाबू? पैसे ठेवू. या टोपावरची थाळे काय
हय गरम हा हात लावला तर होय गरम शॉक नाहीये शॉक कसं येईल शॉक कसं आहे हे फक्त लिहिलेलं असतं हे बघ. पण या काय आहे धूप करायचो अगे लाईटिंग लावायचं आणि धूप टाकायचं. कसलो धूप घेऊ हो पण या इस्ताला कसा आता धूप नाही कापूर 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 धूप नाही पण धूप पण या उतरो ना रे धूप आपलं नाही होतो रे याचं बघा डिमशिन धूप या होते ज्या बॉर्डात लावता पुढले अक्षरा राहायच्या हळूहळू अशा आदित्यादीनं ग्राहक देवतांना सर्वनियमांतरां समर्पयानी प्रत्येकावरती एक एक तरी अक्षरा पडली पाहिजे अशी वाहा आदित्यादीनं ग्राहक देवतांना अक्षर उज्जेवाक्षरान् समर्पयामि आदित्यादि नवग्रहादि देवताभ्यो नमो नमः. मध्यभागी ठेवा आदित्यादि नवग्रहादि देवतांना आसनार्थे गंध बांधतो पुष्प बांधतो की हंतान ठेवावरती मध्यभागी त्याच्या पुढे ठेवा. पूर्व दिशेला ठेवा. हे दक्षिण दिशेला पुढे ठेवा. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरायण नमः. या सर्व ग्रहांचे बोलणे आलं. पुष्पाणि जलपत्रांच्या समर्पयामि अगरबत्ती ओवाळा धूपम समर्पयामि पंचारती ओवाळा दीपम समर्पयामि आदित्यादि नवग्रहादि देवताय नमः धूपम का भात उतरूक मीच होतो विचारा त्यांना काय हो भात ढवताना काय लोकांना माहित नाही काय हो त्यांचे बिचारे कसे ढवळीत होते तेव्हा जरा कळलं असते ना. ते हैराण झाले तिकडनं आणली नांदगाववरना मसाले काढतो वरुणाला शंखपाठ दिला अग्नीला प्रलय शक्ती वायुला महाशक्ती शिवा देवीच्या नेतृत्वाखाली ती बरी पेटता सामर्थ्यवान झाले. हिमालयाने देवी करता श्रीमतीला शिवावर आरोह होऊन तिने मेघनाद केला. ती पूर्ण समर्थ झाले आहे. देवीच्या नेतृत्वाखाली देव संकट बलवान झाले. प्रताप महिषासुर काय ज्यूस आणलं काय देवी बरोबर युद्धात आपला चला आहे ना जाऊ काय मग धन्यवाद. आता या ठिकाणी आरतीला सुरुवात होत आहे. तदनंतर विश्वकर्मा महाराजांची पूजा आरती हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्यानंतर रात्री 8 वाजता या ठिकाणी महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर खेळ पैठणीचा हा महिलांसाठी सुद्धा एक कार्यक्रम या मंडळाने आयोजित केलेला आहे. त्यानंतर किंवा भजन रसिकांसाठी महिलांसाठी एक स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्याने हा कार्यक्रम सुद्धा रात्री 10 वाजता होणार आहे. सर्व विश्वकर्मदेवतांना प्रसन्न वरदो भव. विश्वकर्मदेवता भ्योन्महा हे तुम्ही घ्या. त्यांना द्या. हे हळद कुंकवामध्ये भिजवा. फूल तुम्ही गंधात भिजवलेला आहे. वरती वहा. विश्वकर्मदेवतांना सुप्रतिष्ठमसो गंधपान पुष्पपान तुकी सगळ्यांनी ग्रीन ग्रीन घातल्याने हिरव्या पहिली खायची सुका करतो सगळ्यांनीच हिरवी घातल्याने साडी रांगोळी रांगोळी म्हणते दाखव मेहंदी दाखव. मी पुसलेली खाय ती मी पुसलेली खायची ती ही ना रात्री रडत होता मेहंदी पुसले म्हणून चुकान हात लागलो पुष्पा. दुःख हरता वार्ता विगुणाची
विश्वकर्मा महाराज की जय, सुतारवस महाराज की जय, मंगलमूर्ती। हे श्री जगदंब पावणादेवी माते ग्रामदैवत, इथल्या कुलाचार देवतेनो, इथल्या स्थानदेवतेनो, स्थलपुरुष देवतेनो, सुतारवस देवतेनो, त्याचप्रमाणे नांदिया महाराजा वारेसूत्र देवतेनो आणि इथल्या स्थलपुरुष राखणदार देवतेनो, सालाबाद प्रमाणे हे मेस्त्री संपूर्ण कुटुंब या इथे वर्षानुवर्ष ही सेवा या इथे विश्वकर्म देवतेची करतात. आजही आजच्या या दिनी सुप्रसन्न सर्व कुटुंबीय होऊन आज या इथे मनोभावे प्रकाश यांना हे सौजन्यकृत ठरवून त्यांच्याकडून हे सत्यनारायण व्रताचरण केलेलं आहे. सर्वप्रथम देवतेनो हे गोड मानून घ्या आणि आपल्या चरणी हे कार्य व्रत जे केलेलं आहे ते मान्य करून घ्या. पुष्पाकडे बरं भाव सोबतात ना पुष्पा का कसं दिसतोय व्हायचा भाऊ शोभतात पण तिकडून घे, इथून गेलं तर गळवात जाऊन अगडे बघ भात उतरूया चालात झालो भात. आलात कधी तुम्ही? माहिती आहे ना सुकांनी ताटात होता ने क्रमांक 1 ज्यांचा बॅच 1 2 3 काय 4 5 6 7 8 9 आणि 10 असं आहे. पैसे घेऊन काय काय करते सांगणार नाही सांगतोय मग त्याने ते आणले 5 का 6 झाले 5 विश्व 100 दिला एक एका सुंदर अशा मुलांचा आपल्याकडे परीक्षेमध्ये काम करतील त्यांचं दोघं काही वाजून स्वागत करूया. त्यांना आपण सिंपल या ठिकाणी सन्मानित करतो आपल्या या मंडळाच्या वतीने आणि आपल्या गावाच्या वतीने देखील. जोरदार तयार झाल्या आपण आदरणीय आपण आमच्या गावामध्ये आलात या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या मनपूर्वक स्वागत. यानंतर दुसरे परीक्षक आहेत आनंद परब यांना देखील व्यक्त करण्याची विनंती करतो. त्यांचं स्वागत आपला आदरणीय महेश दळवी किंवा आदरणीय महेश दळवी ज्यांची साऊंड सिस्टीम आपल्याला काय ना संगीत क्षेत्रातील एक मोठी दिग्गज ही दोन नावं या दोघांचंही परीक्षणासाठी या दोघांनी शुभेच्छा. दरम्यानच्या काळात या खेळ प्रतिनिधीचा निकाल चालू होण्यापूर्वी या ठिकाणी विनंती करतो पहिल्या आम्ही लहानाचे मोठे होते पाय लागत तो बघा सुजल जेवण गेलं नाही. तुमचा नंबर किती हा? चौथो झोपा जाव
कार्यक्रम करून आपण या भजन स्पर्धेची आरंभ करत आहोत. पंचेचाळीस मिनिटं वेळ या ठिकाणी आयोजकांनी प्रत्येक भजनाला दिलेला आहे, पाहून आणि त्या स्पर्धक या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत. त्या सर्व स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा. तमाम भजन रसिकांच्या वतीनं त्या क्षेत्रामध्ये आपलं उज्ज्वल असं नाव हो. आनंद घेऊया, दारू घेऊया. विनंती करतो आणि शुभेच्छा देतो सर्व सहभागी भजन स्पर्धकांना आणि धन्यवाद. थोडी वाढ बस झाली. हे लोणचा दे, हे लोणचा दे. ते काय वाढतं अरे टायमिंग चालू आहे, मध्ये जाऊन नको. टायमिंग चालू आहे. कोण कोण देतो ते खूप सुंदर असं भजन या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी सादर झालं. यानंतर सत्यनारायण प्रासादिक भजन मंडळ डोंगरेवाडी आदरणीय बुवा सर्वेश रासम यांचं भजन या ठिकाणी सादर होईल. हो चाय वाले किती रुपये? 5 रुपये चाय.
बसू. काय माझ्या पुढ्यात 2दा बसलो आजो. काय एक दिवसाचा उत्सव
ते घ्यावा चाय म्हणून 5 रुपया निघतोय. तू मागा बॉक्स दाखवतो चल खाया तो दाखव तो तरी दाखव खाया तो किती असतं तुझ्या याच्यात 120. एक जरी काय आता कापू चालू करू बोलतो रे कर काय आता खोलून. विश्वकर्मा मित्रमंडळ तुकारवाडी वर्ष 2 आयोजित भजन स्पर्धा तिथे आयोजित केली होती. तर थोडक्यात एक गाईडलाईन म्हणून बोलतोय. बऱ्याच संघाने आपल्या परीने म्हणजे आपल्या शिक्षणाने किंवा आपण जे प्रॅक्टिस करतो रोज भजन करतो त्या परीने प्रयत्न केलाय, भरपूर प्रयत्न केलाय. पण मी सुरुवातीला सांगितलेलं की जे शास्त्रीय दृष्टिकोनातून जे पॉईंट असतील त्या पॉईंटनुसार गुणांकन करायचं. सादरीकरण बऱ्याच जणांचं चांगलं झालंय, पण काय काय गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ स्वरात घसरणे, बेसूर होणे, ठेक्यात मागे पुढे होणे, कालात आणि समेत येणे, शब्द चुकीचे उच्चारणे, त्या बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यामुळे कधी कधी काय होतंय की आपलं सादरीकरण बाहेर चांगलं जात आहे, पण त्याच संघाच्या चुका जास्त असतात. विश्वकर्मा सुधारवाडी आयोजित गाव भजन स्पर्धा आयोजित केली आहे आणि त्या निमित्ताने जो उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आणि सर्व भजन जे मंडळ आहेत त्या सर्वांचे आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने सरसे स्वागत करतोय. धन्यवाद. तर या स्पर्धेची या उत्कंठेने आपण वाट पाहतात ती आता ते समीप आलेली आहे आणि आम्ही त्या स्पर्धेचा निकाल जाहीर करतो. प्रथमतः झांजवादक जे आहेत ते सत्यनारायण प्रासादिक भजन मंडळ यामध्ये जो झांजवादक आहे त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं. धन्यवाद. आता उत्कृष्ट प्रशासक बालगोपाल प्रासादिक भजन मंडळ जे बाबा त्यांनी स्टेजवरती यायचंय. आधीच खेळावले 120 होते.
स्टेजवरती येतोय. चतुर्थ क्रमांक म्हणजे आम्ही साहजिक उत्तेजन क्रमांक ठेवलेला आहे आणि तो प्रदान होतोय कालिकादेवी प्रसाद मंडळ. कृपया बुवा यांनी स्टेजवर नशीब आहे सपले बाबा. तृतीय क्रमांक याचा मानकरी ठरलेला सत्यनारायण प्रासादिक भजन मंडळ. कृपया त्यांनी स्टेजवरती हे पुढे वा जरा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि या स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकावतात बाल गोपाळ प्रासादिक भजन मंडळ. जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद द्यायचा त्यांना आणि ते प्रदान करतील श्यामसुंदर मिस्त्री. कृपया स्टेजवरती. या स्पर्धेमध्ये जे मूल्यमापन गुणांचं किंवा संघांचं स्पर्धेमध्ये झालेलं आहे त्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर ते आमच्या परीक्षकांवर भेटू शकतात. त्याची नोंद घ्यावी सर्वांनी. आणि ट्रॉफी थोडी वर धरा ती अशी ट्रॉफी वर धरा. हा आहे त्याची